बेहदची परम महाशांती. बापूजींच्या आजचे महाभारत या ई-बुकमधील 7वा चॅप्टर आज आपण ऐकूयात. अवतार आणि युद्धे जगाला का बदलू शकली नाहीत. बापूजी एका उल्लेखनीय दृष्टिकोन मांडतात की पूर्वीच्या दैवी हस्तक्षेपांनी राम आणि कृष्णाच्या अवतारांसह जगाचे कायमस्वरूपी परिवर्तन का घडवून आणले नाहीत. ते स्पष्ट करतात की सर्वशक्तिमान सत्ता स्वतः एका अर्थाने अनुभवातून शिकत होती. जेव्हा ही सत्ता प्रथम आपल्या विश्वात आली आणि अवताराचे रूप धारण केले, तेव्हा तिला अजून भौतिक जगाचे पूर्ण ज्ञान नव्हते. राम अवताराने एक प्रकारचे युद्ध अनुभवले. कृष्ण अवताराने त्याच प्रकारची पुनरावृत्ती केली. दोघांनीही दीर्घकालीन परिवर्तन घडवले नाही, कारण पद्धत भौतिक युद्ध मूलतः अपुरी होती. बापूजी म्हणतात की मल्टिवर्सभर शेकडो हजारो वर्षाच्या निरीक्षणानंतर सर्वशक्तिमान सत्तेला हे सत्य समजले की भौतिक युद्धे काहीही सोडवत नाहीत. रामायण असो, महाभारत असो किंवा कोणतेही भविष्यातील जागतिक युद्ध असो, शरीरांचा नाश केल्याने आत्म्याच्या अंतर्गत अंधाराचा नाश होत नाही. ते निदर्शनास आणतात की रामायण आणि महाभारत ह्यांच्याही आधी देव आणि असुर यांच्यामध्ये असंख्य युद्ध झाली. देवासुर संग्राम, सूक्ष्म जगसुद्धा नेहमीच संघर्षाचे रंगमंच राहिले आहे. देवता देखील इच्छा, राग आणि अहंकार यांच्यापासून मुक्त नव्हते. जर देव स्वतःमध्येच लढत असतील तर सामान्य मानवांनी शांततेत जगावे ही अपेक्षा कशी ठेवता येईल. बापूजी निरीक्षण करतात की अगदी स्टार वॉर्स यासारखे चित्रपट एका खोल सत्याने प्रेरित होते. आकाशगंगा आणि तारा प्रणालींमधील युद्धे प्रत्यक्षात सृष्टीच्या सूक्ष्म आयामांमध्ये अस्तित्वात आहेत. ही संकल्पना कुठूनही अचानक आलेली नाही. कोणीतरी ही प्रेरणा सूक्ष्म जगातून प्राप्त केली आहे. कॉस्मिक प्रयोग म्हणून महाभारत. बापूजी म्हणतात की सर्वशक्तिमान सत्तेचे अवतरण सृष्टीला समजून घेण्याच्या आणि मार्गदर्शन करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून ते विश्वात आले. याच्या अनुसार महाभारत युद्धाला विश्वातील एक प्रकारचा चाचणी किंवा प्रयोग म्हणून वर्णन केले जाते. हे सुचवते की दैवी अवतारसुद्धा आत्म्याच्या उत्क्रांतीकडे कसे सर्वोत्तम मार्गदर्शन करावे हे शिकण्याच्या प्रक्रियेत सहभागी होतात. महाभारताच्या घटना केवळ ऐतिहासिक संघर्ष म्हणून नव्हे, तर एका मोठ्या वैश्विक प्रवासाचा भाग म्हणून पाहिल्या जातात. या सर्व गोष्टींमुळे सर्वशक्तिमान सत्तेला, ऑलमायटी ऑथॉरिटीला एका नव्या दृष्टिकोनाकडे नेले आहे. विनाश नाही तर परिवर्तन, हत्या नाही तर जागृती, युद्ध नाही तर सर्वोच्च शांततेच्या कंपनाचा प्रसार. बेहदची परम महाशांती.